आंबेगाव तालुक्यात उत्साहात मतदान 65.30% मतदारांनी बजावला हक्क. आंबेगाव पुणे जिल्हा परिषद आणि आंबेगाव पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी 7 फेब्रुवारी सरासरी 65.30% मतदान झाले. सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. विशेषतः दुपारी 1.30% नंतर मतदानाचा वेग वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मतदानाची महत्त्वाची आकडेवारी. निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार आंबेगाव तालुक्यात एकूण 1,84,052 पात्र मतदार होते, ज्यापैकी 1,20,182 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यात 63,728 पुरुष आणि 56,453 महिला मतदारांचा समावेश आहे. वेळेनुसार वाढलेला मतदानाचा टक्का. सकाळी 9.30% पर्यंत 8.56%, सकाळी 11.30% पर्यंत 23.91%, दुपारी 1.30% पर्यंत 39.73%, दुपारी 3.30% पर्यंत 52.39%, सायंकाळी 5.30% पर्यंत 65.30%. जिल्हा परिषद गटनिहाय मतदान. जिल्हा परिषद गटांमध्ये पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक गटात सर्वाधिक 73.11% मतदान झाले, तर शिनोली गटात सर्वात कमी 54.24% मतदान झाले. जिल्हा परिषद गट मतदान टक्केवारी. शिनोली 54.24%, गुडेगाव 63.48%, कळंब 70.74%, पारगाव तर्फे अवसरी भू 73.11%, अवसरी भू 64.93%. पंचायत समिती गणनिहाय स्थिती. पंचायत समिती गणांचा विचार करता जारकरवाडी गणाने बाजी मारत 74.62% इतके विक्रमी मतदान नोंदवले आहे. त्याखालोखाल पारगाव तर्फे अवसरी भू गणात 71.95% मतदान झाले. सर्वात कमी मतदान शिनोली गणात 53.62% झाले. ठळक गणांची टक्केवारी. कळंब 69.47%, पिंपळगाव तर्फे महाळुंगे 71.85%, घोडेगाव 63.31%. शांततेत पार पडली प्रक्रिया. संपूर्ण तालुक्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महिला आणि तरुण मतदारांची संख्या लक्षणीय होती. आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले असून उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. नमस्कार, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. मी स्नेहा निवृत्ती काळे उर्फ सागर निवृत्ती काळे तृतीयपंथी म्हणून माझी अशी ओळख आहे. मी राहणार घोडेगाव शिंदेवाडी. तृतीयपंथी म्हणून तुम्ही पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला, कसं वाटलं तुम्हाला? मी तृतीयपंथी म्हणून पहिल्यांदा नाही, हा माझी 4थी वेळ आहे. मला भारतीय संविधानाने नमूद केलेल्या नियम आणि तरतुदी अटीप्रमाणे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मी आज संविधानाच्या नेतृत्वाखाली मी आज मतदानाचा अधिकार बजावला आहे आणि खूप छान वाटते. एक अधिकार आहे, एक सर्वसामान्य व्यक्तीचा तो अधिकार आहे आणि लोकशाही आहे आणि लोकशाहीचा पूर्णपणे अधिकार आहे. आपण मतदान कोणाला पण करा, पण योग्य उमेदवाराला निवडून देण्याचं आपलं काम आहे. जेणेकरून आपले पुढचे पंचवार्षिक वर्षे 5 वर्ष आहेत, ज्यांनी तो उमेदवार आपले 5 वर्ष आपल्या सेवेमध्ये घालवतील अशा व्यक्तीला आपण मतदान करावे. तुम्ही खासदारकीची पण निवडणूक लढवला होता? हा, मी लोकसभाची 2019 मध्ये मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये उभी होते मी, पण काही कमी कारणामुळे मला यश नाही प्राप्त झाले. आज तुम्ही मतदान जे केलंय त्या बाबतीत काय सांगा? छान वाटतंय. आज मतदान केले, गावाच्या विकासासाठी केलेले आहे. उमेदवार कोणी निवडून येऊ दे, माझ्या सर्वांसाठी शुभेच्छा आहे. जो कोण उमेदवार निवडून येणार आहे त्यांनी गावाच्या विकासासाठी काम करावे. गावाच्या प्रगतशील शेतकरी आहे, बरेच काही असंघटित घटक आहे, त्यांच्यावर जास्त लक्ष द्यावे आणि हे पंचवार्षिक मध्ये आणि भरपूर सुख सुविधा उपलब्ध करून द्यावी ही माझी नम्र विनंती. येणाऱ्या काय मागण्या असणार आहे? आमच्या मागण्या एकच आहे, जे सर्व आम्हाला बऱ्याच गोष्टीच्या तडजोडी करावी लागतात तृतीयपंथी असून, की आम्हाला आमच्या हक्कासाठी न लढता तुम्ही सहज आमचे मार्ग मोकळे करून द्यावे ही माझी नम्र विनंती आहे. दुकानं बंद करून घ्या. 100 मीटर